बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। कसं बोलतात ते शिकवा पहिले, यांना बोलण्याची पद्धत पण नाही। गरीब आहे म्हणजे काय करायचं का? किती दिवस तुम्हाला सांगायचं नाही यांना बंदच करा ना, कशाला जातील ना दुसरीकडे? अजून किती वेळा तिथे यायचं? जे बोलतात तिथे जा, हे मेडिसिन नाही ते मेडिसिन नाही। कॅन्सरचे पेशंट सुद्धा तिथे लाईन मध्ये उभे। मला म्हणजे नाही तर नाही सांगा, कशाला येणार? नाही येणार। तुमको बोलेगा मत तो नहीं आएंगे ना, कल से आगे जाएंगे ना, मग कशाला यांना त्रास देता? अर्धा तुम्ही लाईन फक्त दाखवताय का फ्री मध्ये इलाज होतोय म्हणून? काय होत नाही, सगळं फक्त दाखवतंय। या पटपट घ्या। रोगापेक्षा इलाज भयंकर या म्हणीची प्रचिती अंबरनाथच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना पदोपदी येते। कारण रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना अक्षरशः उन्हाने तापलेल्या पत्र्याच्या शेड खाली तासनतास उपचारासाठी बसावं लागते। या रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग म्हणजे ओपीडी नव्याने तयार करण्यात आलाय, मात्र तिथं विद्युत व्यवस्था नसल्याने त्याचा वापर करता येत नाही। त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात अक्षरशः पत्र्याच्या शेडमध्ये सध्या बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे। ऐन उन्हाळ्यात या शेडमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे एकाच डॉक्टर कडून सर्व रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा आरोप केला जातोय। तर तिथेही रुग्णांची हेळसांड होत असल्याचे शिवसेना नगरसेविका रुपाली गेजगे यांनी सांगितले। याबाबतची माहिती मिळताच शिवसेना नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनसोडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडे उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा दोन रुग्णालयांची जबाबदारी असल्याने ते छाया रुग्णालयात उपस्थित नव्हते। या रुग्णांना उपचारांसाठी इकडे तिकडे भटकावे लागते, त्याचंच इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते। मात्र तोच पेपर घेऊन नगरसेवक विकास सोमेश्वर हे गेले असता त्यांना इंजेक्शन उपलब्ध असल्याचं सांगितलं। त्यामुळे इथं औषधांचा मोठा काळा बाजार होत असल्याचा आरोप विकास सोमेश्वर यांनी केलाय। एकीकडे गोरगरीब रुग्ण पत्र्याच्या शेडमध्ये उन्हाचा झळा सोसत असतानाच अधिकारी मात्र वातानुकूलित केबिन मध्ये बसून काम करीत आहेत। तयार करण्यात आलेला बाह्य रुग्ण विभाग केवळ विद्युत पुरवठा नसल्याने बंद आहे, मात्र तो सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल रुग्णालय प्रशासनाने केली जात नाही। त्यामुळे सरकारी रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा केवळ कागदावरच असतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। माझ्या सर्दी खोकला ताप आलाय, मी ह्या दवाखान्यात आल्या। तिकडे केस पेपरला अर्धा तास नंबर लावायचा, इथं नाही का अर्धा तास नंबर लावायचा, गोळ्या घ्यायला अर्धा तास नंबर लावायचा आणि नंबर लावून 1 वाजता हॉस्पिटल बंद होणार। एवढी गर्दी आहे, एवढं गरम होतंय, फॅनची म्हणजे एक फॅन असणार, पत्र्याचं शेड आहे, कसं इकडून तिकडून किती एका माणसाने धावपळ किती करायची। एक पेशंट आलं तर नाही का 2-2, 3-3 तास लाईनीला उभारल्यावर एखाद्या म्हणजे जास्त सिरियस पेशंट असलं तर माणसाने काय करायचं? नाही, इथं सुविधा पाहिजे। अचानक आपल्या छाया हॉस्पिटलला मी आलो, माझा एक मित्र होता, त्यांना एक इंजेक्शन द्यायचं होतं, त्या अनुषंगाने मी इथं आलेलो। पण तो मित्र तर काय इथं आला नाही इंजेक्शन साठी, पण इथं आल्यानंतर समजलं की फक्त आणि फक्त कागदावर सगळं काय इथं चाललेलं आहे। डॉक्टरची कमतरता आहे, एकच तिथं सिस्टर आहे, ते 4 म्हणजे सगळ्या आजारांचं इंजेक्शन तेच मारते। एक पेशंटला 15-15, 20-20 मिनिटं इथं लागतोय एक इंजेक्शन साठी। तेच डॉक्टर इंजेक्शन मारतोय, तेच नर्सकडे जातोय, म्हणजे सगळं काय इकडे तिकडे एकच राऊंड चालू आहे। आणि जे सामान्य नागरिक येतात त्यांना पहिला तिथं केस पेपर घ्या तिथं, मग तिथून ते उन्हात इथं येतात, मग इथं येऊन हे तुम्ही बघू शकता पत्राचे शेड आहे, यामध्ये मी स्वतः मला 10 मिनिट झाले बघा, हे आपल्याला किती घाम फुटलेला आहे। आणि इकडचे जे अधिकारी आहेत ते तिथं एसी मध्ये बसलेले आहेत। म्हणजे छाया हॉस्पिटल हे आजच्या तारखेमध्ये लावारीस झालेली आहे। कुणाचं काही घेणदेण यामध्ये राहिलेलं नाही। नगरपालिकेला छाया हॉस्पिटल होती तेव्हा आम्ही नगरपालिकेला भांडवून इथं आपण सोयी सुविधा करून देत होतो, पण आता सध्या जे जिल्हा अधिकारीकडे पाठवलेले आहेत, तर इथं कोणाचं लक्षच नाहीये। गरीब लोक, जे गरीब गरजू लोक आहेत, तासानुतास इथं येऊन थांबतायत। जेव्हा ज्या टायमाला इथं प्रेग्नन्सी चेक करण्यासाठी शुक्रवार त्यांचं जे वार आहे त्याला येतात, तेव्हा अक्षरशः 100 ते 150 लोक इथं असतात या उन्हातानामध्ये। पाणीची व्यवस्था नाहीये, पंखे एक चालू आहे तो एक बंद आहे। मात्र इकडे जे अधिकारी आहेत
त्यांना एसी त्यांची चालू आहे. या बाजूला यांचा लागूनच एक ओपीडी, पण मला वाटतं ते की ओपीडी खूप छोटी का ओपीडी ते पूर्ण पडणार नाही, पण ते ओपीडीचं पण तुम्ही काम बघा, एकदम हलक्या दर्जाचं तिथं काम करण्यात आलेलं आहे. सर्वात मोठी बाब ओपीडी तयार आहे, पण ते इलेक्ट्रिशियनचं काम चालू नाहीये. म्हणजे जेव्हा बांधकामची परवानगी त्यांना घेतली तर तेव्हा इलेक्ट्रिशियनचं काम घेतलं नाही का? त्या फक्त लोकांना त्रास देण्याचं हे सगळं काय काम चालू आहे. त्यामध्ये भिंत नाहीये, भिंतीच्या जागी त्या लोकांनी पत्रा मारलेलं आहे. पत्रा मारण्याची आवश्यकता काय? इथं तुम्ही आपण थांबू शकत नाही. तुम्ही बघू शकता लहान लहान मुलांना घेऊन इथं थांबलेत. इथं जे घाटगर साहेब तिथं यांना चार्ज दिलाय त्यांचं पण काहीच लक्ष नाहीये. आपण येतो तेव्हाच लोकांची मदत होते, आपण येत नाही तर लोकांची मदत देखील होत नाही. या माध्यमाद्वारा मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथून बनसोडे साहेबांकडे जाणार आहे आणि रोज छाया हॉस्पिटलला मी व्हिजिट करणार आहे. जोपर्यंत छाया हॉस्पिटलची पूर्ण फॅसिलिटी होत नाही तोपर्यंत इथं मी रोज एक चक्कर मारणार आहे आणि हे जे गरीब लोक आहेत त्यांना न्याय मिळून देणार. दादा सकाळी 8:30 किती वाजता आले दादा? मी इथे 10 10:30 आले. त्यांना एक मेडिसिनची गरज होती. त्या घाडेगाव ते घाटगर साहेबांनी यांनी दाखवलं, कुठेतरी दाखवलं असेल तर तेवढ्यात मेडिसिन नाहीये, पण यांच्याकडून मी पेपर घेतला आणि घाटगर साहेबांनी दाखवलं तेवढ्यात मेडिसिन आहे. म्हणजे यावर तुम्ही समजू शकतात की मेडिसिन असून सुद्धाही ते लोक बाहेरचे लिहून देत आहेत. मेडिसिन हे लोक देत नाही. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार चाललाय. फक्त मेडिसिन येत आहेत, मागच्या दरवाजाने ते मेडिसिन बाहेर मेडिकलमध्ये जातात. तर लोकांना आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब इथं तुम्ही बारकाईने लक्ष द्या आणि हे तातडीचा विषय आहे. यावर काही तुम्ही कारवाई करता येते का? तुम्हाला येत नसेल कारवाई करायला तर आम्ही आमच्या पद्धतीने ठाण्याला येऊ आणि ह्या लोकांना गरिबांसाठी आम्ही तिथं मोर्चे घेऊ. आज ऍक्च्युली मी अंबरनाथ शहराची नगरसेविका आहे. आज माझ्या मुलाला 1 तासापूर्वी कुत्रं चावलं म्हणून मी त्याला इथे इंजेक्शन द्यायला आले. तर मी इथे येऊन पाहिलं तर लोकांची अवस्था अतिशय वाईट आहे. इथे चारी बाजूला पत्रे आहेत, फॅनची व्यवस्था नाहीये. अक्षरशः कॅन्सरचे पेशंट सुद्धा इथे लाईन मध्ये उभे आहेत. डॉक्टरांची एकच डॉक्टर इतक्या पेशंटला हँडल करते. यांच्याकडे अजून एखादं कॅबिन नाहीये पटपट काम होण्यासाठी. शासनाचे अधिकारी जे आहेत ते एसी रूम मध्ये बसून सगळ्या सुखसुविधा घेतात, पण गोरगरिबांसाठी साधा फॅन सुद्धा इथे उपलब्ध नाहीये. पूर्ण पत्रामध्ये हीट एवढी आहे इथे, लोकांना चक्कर येऊन लोक पडायला लागलेत. तरी पण 2-2 तास इथे लाईन लावायला लागते लोकांना. हा अतिशय भोंगळ कारभार आहे शासनाचा. शासनाकडे आमची ही मागणी आहे की इथे जे कुत्र्याचे इंजेक्शन देत आहेत त्यासाठी जास्तीत जास्त डॉक्टर उपलब्ध व्हायला पाहिजे. हे जे आहे इथे हॉस्पिटल तर याला म्हणताच येणार नाही. हे जे काही पत्र्याचं रूम बनवलंय त्याला व्यवस्थित असं करून फॅनची सुविधा इथे उपलब्ध करायला पाहिजे. लोकांना बसायला चेअरची सुद्धा उपलब्धता नाहीये इथे. कॅन्सर पेशंट सुद्धा असे लाईन मध्ये उभे आहेत. सकाळपासून मी पाहते.